नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त एक वाटी रवापासून झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही हा नाश्ता केव्हाही बनवू शकता, इतका सोपा बनतो. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी एक वाटी रवा घ्यायचा आहे, तो मिक्सर जारमध्ये टाकायचा आहे. त्यात थोडेसे जिरे घ्यायचे, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसतील आवडत तर नका टाकू. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी इथे टाकणार आहोत, थोडं थोडं करून. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. पाण्याचा काही एवढा अंदाज नाही आहे, फक्त आपल्याला पातळ बनवायचं आहे. बघू शकता मी इथे एक वाटी पाणी टाकलं आहे. अजून त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बॅटर अशाच पद्धतीने थोडं जाडसर राहू द्यायचं आहे. आणि तुम्हाला जर का असं क्रिस्पी मस्त असं बारीक नाश्ता हवा असेल तर तुम्ही पातळ करू शकता. फक्त बनवायला थोडा वेळ जास्त लागतो. अशा पद्धतीने घट्ट जर का असलं तर पोटभरीचा पटकन बनवून नाश्ता तयार होतो, पटापट बनतो. चला मग डोश्याचा तवा ठेवायचा आहे. तुम्ही हा नाश्ता पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता. मस्तपैकी तेल लावायचं आहे अशा पद्धतीने. आणि जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते डोशाप्रमाणे हलक्या हाताने पसरवायचं आहे. अगदी हलक्या हाताने पसरवायचं आहे, जास्त पसरवायची गरज नाही आहे. पटकन बनवून तयार होतो. हाय फ्लेम ठेवायची, तवा चांगला तापवायचा. बघू शकता पटकन बनवून तयार होतो आहे. 2 मिनटाच्या आत आपली रेसिपी तयार होते. अजिबात तव्याला चिटकत नाही. बघू शकता उलटणी न लावता डायरेक्ट आपला जो नाश्ता आहे तो तव्यावर हलतो आहे. इतका मस्त बनवून तयार होतो. अजिबात डोशाप्रमाणे झंझट नसते, तव्याला चिटकेल किंवा हे होईल तुटेल, तसं काहीही नाही आहे. पटकन बनवून तयार होतो. मस्त खायलासुद्धा अतिशय भन्नाट चवीचा असा नाश्ता लागतो. तुम्ही यासोबत सांबर किंवा चटणी, जसं तुम्ही डोश्यासोबत खाता तसं बटाट्याची भाजी वगैरे वगैरे जे तुम्हाला आवडत असेल ते. बघू शकता मस्त असा नाश्ता बनलेला आहे. आता दुसरा नाश्तासुद्धा तशाच पद्धतीने बनवणार आहोत. छान पसरून घ्यायचं आहे हलक्या हाताने, थोडं थिकनेस राहू द्यायची आहे. तुम्हाला मऊ हवं असेल तर थिक राहू द्या, आणि जर का क्रिस्पी हवं असेल तर पातळ करा. थोडेसे टोमॅटो टाकायचे आणि वरून थोडंसं आपण आमचूर पावडर टाकणार आहोत त्याच्यात. हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून जे टोमॅटो आपण टाकलेले आहेत बारीक चिरून ते त्याच्यात प्रेस होतील आणि मध्ये जातील, बाहेर निघणार नाही. थोडी हाय फ्लेम करायची आणि पटापट बनवून घ्यायचे. आमचूर पावडर वरून थोडंसं टाकायचं, मस्त अशी चव लागते. तुम्हाला जर का एकाच बाजूने पलटायचं असेल तर तुम्ही एकाच बाजूने तर शेकून डायरेक्ट खाऊ शकता, आणि जर का दोघं बाजूने आवडत असेल तर दोघं बाजूने शेका, असं काही नाही. मस्त असा नाश्ता बनवून तयार होतो. बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवून तयार करून घ्यायचा आहे. मस्त तुम्ही हा नाश्ता सकाळच्या टिफिनसाठी, चहासोबत खाण्यासाठी किंवा दुपारच्या भुकेसाठी, डिनरसाठी केव्हाही बनवू शकता. पटकन बनवून तयार होतो. मस्त. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता नाश्ता किती छान दिसतोय. कशासोबतही खाऊ शकता. टोमॅटो सॉससोबत, बटाट्याची भाजीसोबत. मस्त अप्रतिम चवीचा असा बनवून तयार होतो. थँक्यू.